अक्षय शिंदे एन्काउंटर स्थळी आता फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीम एन्काउंटर झालेल्या सगळ्या ठिकाणाची पाहणी करणार आहे आणि काही पुरावे गोळा करण्याचं काम देखील यावेळेला केलं जाणार आहे। ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या पाहतो आहोत। अक्षय शिंदेचं ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं त्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। एन्काउंटर झालेल्या ठिकाणाची ही टीम पाहणी करतेय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सूरज, काय नेमकी तिथली सध्याची अपडेट? अजिंक्य, नुकतीच या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीम ही रवाना झालेली आहे। काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच ठिकाणी हा संपूर्ण जो थरार आहे तो घडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। ही ती जागा आहे या ठिकाणी ज्यावेळी पोलीस अक्षयला घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याच्या दिशेने येत होते त्यावेळी हा संपूर्ण थरार घडला। अक्षयच्या एकूणच वागण्यानुसार ज्यावेळी आम्ही निलेश मोरे यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की ज्यावेळी अक्षयने पिस्तूल खेचून घेतली त्यांनी ती पिस्तूल महेश तावडे या पोलीस हवालदाराच्या दिशेने रोखून धरली होती। 2 राऊंड त्याने त्या ठिकाणी फायर केले होते। सुदैवाने तावडे त्यामध्ये बचावले, मात्र त्यानंतर त्यांनी निलेश मोरे यांच्या दिशेने जी गोळी झाडली आणि त्यांच्या पायात ती गोळी शिरली आणि या संपूर्ण हा जो घडलेली घटना आहे ती या ठिकाणी घडली होती। नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीम या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेली आहे। इथले काही पुरावे त्यांनी घेतल्याचं देखील कळतं आहे। आतापर्यंतच्या पोलीस तपासात पोलिसांना 4 पुंगळ्या ज्या अक्षय आणि पोलिसांच्या गोळीबारात झाल्या होत्या त्या मिळालेल्या आहेत। ब्लड सॅम्पल जमा केलेले आहेत। अन्य याविषयी त्यांनी ज्या गाडीमध्ये काही महत्त्वाचे सॅम्पल्स हे देखील जमा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे पुरावे हे या केसमध्ये पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आतापर्यंत निलेश मोरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर संजय शिंदे यांची देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या ठिकाणी हा संपूर्ण थरार घडला होता तो मुंब्रा बायपास रोडवरती आपण सध्या पोहोचलेलो आहोत। याच ठिकाणी काल 6च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडलेली आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट सातत्याने तुमच्याकडनं आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।